आज या नगरीमध्ये जे आहे आरक्षणाच्या बाबतीत आमचे जे श्वास असलेले घटक आहेत त्यांना पूर्ण न्याय कसा मिळेल याकरिता आज पुसदमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि त्या निमित्तानं माननीय वसंतराव नाईक साहेब, माननीय सुधाकरराव नाईक साहेब यांच्या स्मृती स्थळाला देखील आम्ही जाऊन अभिवादन करणार आहोत। त्याचबरोबर या प्रेसमध्ये आवर्जूनपणे आपणास सांगावंसं वाटतंय की एक मोठा काळ ज्या समाजाने, ज्या घटकाने आपल्या हक्कापासून दूर राहावं लागलं, म्हणजेच अनुसूचित जमातीचं आरक्षण माझ्या बंजारा भावांना अद्याप महाराष्ट्रामध्ये मिळालेलं नाही। आणि संविधान विषयक अभ्यासक कष्टकऱ्यांसाठी आपल्या ज्ञानाचा कुठेतरी सदुपयोग झाला पाहिजे या शुद्ध हेतूनं महाराष्ट्रभर बंजारा भाऊ असतील एसटी आरक्षणासाठी, धनगर भाऊ असतील एसटी आरक्षणासाठी, कैकाडी भाऊ असतील म्हणजे ते विदर्भामध्ये एसटीत आहेत परंतु तेलंगणामध्ये ते एसटी मध्ये आहेत, परंतु मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते भटक्या विमुक्त जातीमध्ये येतात, त्यांच्या हक्कासाठी असेल, पंजारी भावांच्या हक्कासाठी आहे, ते सुद्धा इतरत्र एसटी मध्ये आहेत। आणि हे मुळातच क्रिमिनल ट्राईब आहेत। हे इंग्रजांच्या लिखित पुस्तकांमध्ये आहे, जे पुस्तकं सर्टिफाईड आहेत अनेक विद्यापीठांमधून। आणि हे सगळं करत असताना मागील काळ जो मोठा होता काँग्रेसांचा होता, काँग्रेसांनी कधी सुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका घेतल्या नाही, कन्फ्यूज भूमिका नेहमीच घेत राहिले। परंतु ह्या काळात तरी आमच्या सेवालाल महाराजांच्या भक्तांना, आमच्या आई जगदंबेच्या भक्तांना, मा रेणुका आईच्या भक्तांना, माझ्या बंजारा भावांना अनुसूचित जमातीचं आरक्षण कसं मिळू शकेल, का मिळू शकते, मिळणारच ह्या कारणास्तव पुसद मध्ये सुद्धा चर्चा करण्यासाठी आलो। स्मृती स्थळाला, शक्ती स्थळाला भेट देण्याचं औचित्य हे आहे, आज ज्या प्रकारे मराठा राजकारणी लोक एकत्रित येऊन भटक्यांवर भटकंतीची वेळ आणत आहेत, ओबीसीच्या आरक्षणाला मारक ठरत आहेत। राजकारणी बोलतो मी, समाज म्हणत नाही, मराठा समाजातले राजकारणी। परंतु अशा राजकारण्यांना नाईक साहेबांच्या काळामध्ये कधी सुद्धा नाईक साहेबांनी तोंड वर काढू दिलं नाही। म्हणून ही नैतिक जिम्मेदारी आहे आमची की आम्ही नाईक साहेबांचा आशीर्वाद घेऊ आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये पाठवण्यासाठीची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत।